करायचं आपण? हॅलो, सो व्हॉट हॅपन? व्हॉट्स रॉंग? आता काय करायचं आपण? मला नाही माहिती काय करायचं आपण. मलाही कळत नाहीये, सुचत नाहीये, काही दिसत नाहीये. काय करणार आहोत आपण? मी कुठून उत्तर देऊ तुला? सो हे बघ, माझ्याकडे ना आता अजिबात पैसे राहिलेले नाही आणि माझा जॉब पण गेलाय आणि माझ्याकडे अशी खास डिग्री पण नाहीये. सो मला दुसरा जॉब मिळणं खूप डिफिकल्ट आहे. आय मीन टू से, आता जे काही खर्च आहेत ना ते सगळे तू बघ. मी काय करू? मी कुठे जाऊ? अँड हॅलो, तुला मॅमने ऑफिसच्या बाहेर काढले, प्रॉपर्टीच्या बाहेर नाही काढले अजून. ओ तू हे सगळे खर्च मॅनेज करू शकतोस. हे बघ, तुझ्याचमुळे माझी लाईफस्टाईल इतकी एक्सपेन्सिव्ह झालीये आणि माझ्या घरच्यांनाही मला पैसे पाठवावे लागतात. हा सगळा खर्च आता तुला मॅनेज करावा लागेल. आय डोंट नो एनिथिंग. तू बघ काय करायचं ते. माझा खर्च? मी कुठे राहणार? माझी लाईफस्टाईल? माझ्या फिलिंग्स काही पडलेली नाहीये तुला? या शुभ्रासाठी मला कंपनीतून बाहेर काढलंय. आज हिच्यापेक्षा जास्त चांगला करतो मी बिझनेस. हिची तत्व, हिचा क्लीन बिझनेस करण्याचा हट्ट, यामुळे कंपनीची वाट लागली असती. मी मेहनतीने उभी केली आहे कंपनी, पण हिला काही नाही. आणि मला माहिती होतं एक ना एक दिवस सगळं शुभ्राच्या हातात जाणार हे माहिती होतं मला. म्हणून हे असलं सभ्य असल्याचं नाटक करत होतो इतकी वर्ष, पण काही फायदा झाला नाहीये त्याचा. मला खूप टेन्शन आलंय. रडणं थांबव का बाई? आणि सगळं तुझ्याचमुळे झालंय. तुलाच हौस होती ना उपास करायची, घरात घुसायची. तुझी हौस माझ्या अंगाशी आली. रस्त्यावर आलोय मी आता. वेट, कुठे चाललास तू? हॅलो शुभ्रा, मला खरंच वाटलं नव्हतं. मला वाटलंच होतं की सोहमला एकदा मी घरातनं बाहेर काढल्यावर तो ऑफिसमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. खरं तर त्याला कळायला हवं होतं. मी त्याला घरातनं बाहेर काढल्यावर, त्याच्याशी सगळा संबंध तोडल्यावर त्याला ऑफिसमध्ये मी येऊच देणार नाही म्हणून. पण तो ऑफिसमध्ये येऊन सगळ्या स्टाफ समोर हा असा तमाशा करायला असं नव्हतं वाटलं मला. म्हणून शेवटी मला नाईलाजाने त्याच्याशी तसं वागावं लागलं. मला माहितीये बाळा, ह्या सगळ्याचा खूप त्रास झाला असेल बाळा. आणि मला कसला हो त्रास? अहो तुम्ही काय हे म्हणताय? मी म्हणायला पाहिजे. किती त्रास झालाय तुम्हाला हे सगळं करताना. सोहमवर तुमचा इतका जीव आहे, तरी सुद्धा आई माझ्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला घराबाहेर काढणार. शुभ्रा, अगं तू ही मुलगीच असतं माझी. आणि काय करू, आई आहे ना सोहमची. जीव तर असणारच ना. पण आज जो तुझ्याशी जे वागलाय, तुझा विश्वासघात केलाय, तुझ्याशी प्रतारणा केलीये, एक आई म्हणून, तुझी सासू म्हणून, एक स्त्री म्हणून मी सोहमला क्षमा नाही करू शकत. अतिशय कठोर होऊन मला सोहमबाबत हा निर्णय घ्यावा लागलाय शुभ्रा. सोहमला शिक्षा झालीच पाहिजे. आई हे होईल बाळा सगळं. मिस्टर गोखले या. नाही मॅम, मी हे सांगायला आलो होतो की मी निघतो आता. आपण नंतर करू हवं तर मीटिंग. नाही बसा बसा मिस्टर गोखले, शेवटी काम महत्वाचंच आहे ना. या. मिस्टर गोखले, आता जे काही घडलं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. मॅम तुम्ही का सॉरी म्हणताय? नाही ठीक आहे, तुम्ही दोघांनी मीटिंग मध्ये जे काही डिस्कशन केलं असेल ते आपण डिस्कशन पुढे नेऊया. हा मॅम, तर आपल्या कंपनीची जी पॉलिसी आहे ती कामगारांना समजून सांगितली आहे. त्यांच्या पगाराबद्दल पण चर्चा झाली आहे आणि त्या सगळ्या टर्म्ससाठी, सगळ्या गोष्टींसाठी कामगार तयार आहेत. ही सगळ्यात महत्वाची बाजू. काम खूप छान सुरू झालंय मॅम, पण इनिशियली कामगारांना ज्या काही अडचणी येत आहेत त्या तुमच्याशी डिस्कस करण्यात त्यांना थोडंसं हेजिटेशन वाटतंय. पण ते माझ्याशी बोलताना खूप कम्फर्टेबल फील करतात. सो त्यांच्याकडून असं येतंय की जर काही दिवस सुरुवातीला मी तुमच्याशी त्यांच्या वतीने जर कम्युनिकेट केलं तर ते त्यांना चालणार आहे. ठीक आहे, आय थिंक युअर ऑन राईट ट्रॅक. कामगार, एक्सक्यूज मी. हॅलो, हा काय? कोण? नाही ठीक आहे, मी ताबडतोब सोहमला तिकडे यायला सांगते. शुभ्रा, काय झालं मॅम? काही इमर्जन्सी आहे?
नाही, आपल्या साईटवरती काहीतरी ऍक्सिडेंट झालाय आणि एका कामगाराला दुखापत झाली. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तिकडे जाऊन. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी जाऊन बघते काय झालं ते. हो शुभ्रा, जायला हवं, पण तू एकटी कशी हँडल करू शकशील? मॅम मी आहे ना, मी जातो ना. कोणाला लागले, कोणाला काय झालंय? सदाशिव कामत असं काहीतरी म्हणाले. सदाशिव दादा माझ्या वस्तीत राहतो तो. त्याला फार लागलं नाहीये ना? ओके ना तो? नाही, त्यांच्या बोलण्यावर तरी तसं वाटलं नाही, पण जायला तर हवं आणि तुम्ही जात असाल तर फार बरं होईल, कारण शुभ्राला या सगळ्याची सवय नाही ना. थँक्यू सो मच. डोंट वरी मॅम, तुम्ही काळजी करू नका आणि थँक्यू वगैरे म्हणू नका. कामगार माझी पण जबाबदारी आहे, मी सगळं हँडल करतो. डोंट वरी. हा शुभ्रा, चला लवकर. हो मी आलेच. हा या. आई तुम्ही नक्की ठीक आहात ना? आय एम ओके, तू नको काळजी करूस. जा, टेक केअर. बरं येते मी. थँक्यू. जीव. थँक्यू. चल ना शुभ्रा, पटकन चल आले ना. आले. अरे थांब ना, चल 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 चल. जा, चल लवकर चल. बसलास? आज जा. हा नीट बस. सोहम, सोहम, अरे जरा थांब ना. सोहम, सोहम. काय तुला पटापट सांगितलं ना, बरोबर कर ना. काय अंमल बसणार नाही तुझ्यासाठी. सदाशिव दादा पण ना, असं कसं लागलं अचानक? शुभ्रा तुमचा बेल्ट लावा. शुभ्रा, शुभ्रा, आर यू ऑल राईट? हो या आय एम ओके. मगाशी ऑफिसमध्ये जे काही झालं त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आईने सोहमला घराबाहेर ते कळलं मला. पण मला आश्चर्य याचं वाटलं की मॅडमला हे फार उशिरा का कळलं? सगळं त्यांच्या नजरेसमोरच चाललं होतं आणि तुम्ही पण ही गोष्ट त्यांना आधीच का नाही सांगितली? अनुराग, एखाद्या व्यक्तीवर आपला खूप विश्वास असेल ना तर समोर घडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. आईंचा सोहमवर खूप विश्वास होता, त्यामुळे नाही कळलं त्यांना आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी सुद्धा नाही सांगितलं. मला अगदीच कळू शकतं की तुम्हाला आता काय वाटतंय. माझ्यासाठी हे खूप सोपं आहे सांगणं की त्रास करून घेऊ नका, पण तरीही तुम्ही नका त्रास करून घेऊ, कारण मला होणाऱ्या त्रासाचा प्रश्नच नाहीये. मी बबडूला काय सांगू हे मला कळत नाहीये. अनुराग, मला माहितीये पुढे काय होणार आहे. काय होणार आहे? काही नाही, बबडूला असंच वाटणार की शुभ्रामुळे त्याचा डॅडा घरातनं बाहेर गेला, घर सोडावं लागलं त्याला. शेवटी काय या सगळ्यात वाईट मीच ठरणार. नाही होणार असं. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की सत्याची बाजू ही सत्यच असते. सत्याला सिद्ध करण्याची गरज नाही आणि ते जाणवतं. आणि लहान मुलं आपल्यापेक्षा जास्त समजून त्यांच्या जाणीवा जास्त प्रगल्भ असतात. त्यामुळे बबडूला नक्कीच कळेल पुढे मागे कोण चुकीचं आहे आणि कोण योग्य. आणि तसंही दोन भांडणारे पेरेंट्स असण्यापेक्षा एक सांभाळणारा खरा पेरेंट असणं कधी पण चांगलं. खोटं लाड करणाऱ्या पण चुकीचं वागणाऱ्या बाबापेक्षा संस्कार देणारी आई जास्त महत्वाची हे त्यालाही कळेल. बेल्ट लावून घ्या, पोचू आपण. सदाशिव दादा, कोणाला लागलं? हे नसू मॅडम. उठा उठा बरं, इथे बसा. अरे बापरे, सावकाश, खूपच लागलंय. मॅम, ऍक्सिडेंट झाल्यामुळे काम थांबले आपलं. तुम्ही कामाचं काय घेऊन बसलाय? लागलं याला एवढं? सरोदे, यांना किती लागलंय तरी अजूनही औषध पाणी केलं नाही यात तुम्ही? जा आत्ताच्या आता मेडिकल किट आणा. तुम्ही डॉक्टरला का नाही बोलवलं अजून? ते विम्याचं काम झालं नव्हतं मॅडम.
आम्ही विम्याची वाट बघत होतो. काय बोलताय तुम्ही? विम्याची वाट बघताय? एका मजुराला लागलंय आपल्याकडे, हे मजूर दिवस रात्र काम करतात म्हणून आपली फॅक्टरी चालते. किती इनह्युमन बोलणं आहे हे सरोदे. आत्ताच्या आत्ता याला हॉस्पिटलला ऍडमिट करा जा. विम्याचं काय ते सगळं मी बघते. आणि सरोदे, ही तुमची दुसरी चूक आहे बरं का. द्या. ओके. माफ करा मॅडम, मी आता यांना डॉक्टरकडे घेऊन जायची तयारी करतो. सदाशिव दादा, काळजी करायची नाही. डॉक्टरने सांगितलेल्या सगळ्या गोळ्या वेळेवर घ्यायच्या आणि आराम करायचा. कामावर येऊ नका, आराम करा नीट. आणि तुम्ही घाबरू नका, तुमच्या घरी सुद्धा पैसे पाठवतो आम्ही. चल, यांना घेऊन जा. चल. सरोदे, मुळात हा ऍक्सिडेंट झालाच कसा? काय असेल ते स्पष्टपणे सांगा प्लीज. सरोदे, मी मागेही पोलिसांना बोलवलं होतं आणि आत्ताही बोलवू शकते, त्यामुळे मला सांगा काय झालंय. ठीक आहे, नाही बोलायचंय ना तुम्हाला, नका बोलू. थांबा मॅडम, आपण मी सांगतो तुम्हाला सगळं. माझी यात काही चूक नाहीये, सगळी चूक सोहम सरांची आहे. सोहमची चूक? हो मॅडम. काय? सोहम सरांनी सिमेंटमध्ये स्वतःचा कट घेतला होता, म्हणून सिमेंट आपल्याला लो क्वालिटीचं मिळालं. त्यात रेतीची भेसळ जास्त असल्यामुळे भिंत पडणारच ना मॅडम. खरंच माझी याच्यात काही चूक नाही मॅडम. मी आधीच हे सगळं तुम्हाला सांगणार होतो. सरोदे, तुमची काहीच चूक नाहीये. आपल्या फॅक्टरीच्या साईटवर एका मजुराचा जीव गेला असता हे किती भयंकर हे कळत नाहीये का तुम्हाला? सरोदे, सोहमची चूक आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळणारच आहे, पण तुमचं काय? तुम्ही सुद्धा तितकेच रिस्पॉन्सिबल आहात. हे सगळं जर का तुम्ही आसावरी मॅडमना आधीच सांगितलं असतं ना, तर ही वेळच आली नसती. कळतंय का तुम्हाला? बस, यापुढे मी तुम्हाला अजून चान्स नाही देऊ शकत. तुम्ही आता या फॅक्टरीचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणार नाही आहात. आम्ही दुसरा चांगला कॉन्ट्रॅक्टर शोधू. यू आर फायर्ड. मॅडम, असं करू नका प्लीज. तुम्ही जर असं केलं तर माझ्या फॅमिलीचं काय होईल? याचा जीव गेला असता त्याचं काय? हा सगळा विचार ना, हे सगळं घाणेरडं काम करायच्या आधी करायचा होता. कळलं ना? निघा इकडनं. चला चला रे. बोल सरोदे. बोल काय बोल. तुझ्यामुळे वाट लागले माझी. ये, अरे तू रे काय करतो? सर म्हण मला. कसला सर रे तू? तुझ्यामुळे माझं कॉन्ट्रॅक्ट गेलंय, तुझ्या खिशात पैसे गेले आणि मला भोगावं लागतंय. एक मिनिट, कॉन्ट्रॅक्ट गेले म्हणजे काय बोलतोयस तू? अरे तुझ्या चुकीमुळे तुझ्या बायकोने कामावरून हकललंय मला. बाबा, हे नेमकं काय घडलंय ते नीट सांग. मला कळलं ना, तू चिडलास का एवढा? चिडू नाही तर काय करू, तुझ्याचमुळे होतं हे सगळं. आता तुझी बायको तुझी वाट लावेलच, पण मी पण तुला सोडणार नाही. जिथे पण कुठे असशील ना, तिथून तुला बाहेर काढेन आणि तुझा हिशोब करेन. हे बघ, सगळ्या बाजूने वाट लागली माझी. या मॅडम, चहा घ्या. कसं टायमिंग माहिती की नाही मला? हा, तुमच्या हातचा चहा वा. आणि काय शुभ्रा कशी नाही आली तुझ्याबरोबर? अहो, आपल्यानं साईट वरती एक ऍक्सिडेंट झाला. अरे बापरे. तेच बघायला शुभ्रा गेली आणि तो अनुराग गोखले पण गेलाय तिच्या बरोबर. सिरियस नाही ना काही? नाही, आय होप सो नसावं. हो बरं. नाही, दत्ता माझ्याशी भांडू किती दे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. त्याचा फोन आला होता मला आज. तुम्ही घरातलं काही सांगितलं नाही ना त्यांना? नाही, चौकशी करत होता सगळ्यांची. सोहम बद्दल विचारलं त्यांनी, पण मी काही आता त्याला सांगितलं नाही. बरं केलं, कारण काय आहे, बाबांना सांगावं तर लागणारच आहे आपल्याला. पण आत्ता सांगून काही उपयोग नाही. ते बिचारे तिकडे गावाला आहे, ते उगीच काळजी करत बसतील. घरी आले ना की आपण नीट शांतपणे समजावून सांगू त्यांना. अरे बघा, आले दोघं. हा अनुराग, कसा आहेस?
मी बरा आहे. बस ना बस प्लीज प्लीज. काय काय झालं तिकडे साईट वरती? ठीक आहेत ना ते सदाशिव दादा? हो. फार लागलं नाही ना काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे करावं लागलं का त्यांना? फारसं काही गंभीर झालेलं नव्हतं, त्यामुळे तो पण पॅनिक नाही आणि कामगार पण पॅनिक झालेले नाहीयेत. नशीब बाबा. देवा. आई तुम्ही नका काळजी करू, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, ट्रीटमेंटही चालू आहे. फक्त काही दिवस ते कामावर नाही येऊ शकणार आहेत, त्यामुळे त्यांच्या घरी पैसे पाठवण्याची सोय मी केलेली आहे. बरं केलंस. एवढं काही मेजर झालेलं नाहीये, ते ठीक होतील. नशीब रे बाबा. नाही अनुराग, बरं झालं तू शुभ्रा बरोबर होतास. अशा वेळी काय करायचं एकदम सुचत नाही. कारण नाही, मी फक्त कामगारांना हँडल केलं, पण बाकी सगळी सिच्युएशन शुभ्राजींनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. आई, फक्त तुम्हाला न विचारता मी एक निर्णय घेतलाय. काय ग? आई, या प्रोजेक्टवर जे कॉन्ट्रॅक्टर होते चंदन सरोदे, त्यांना मी कामावरून काढून टाकलंय. शुभ्रा, म्हणजे का केलंस असं तू? अगं ते किती जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते काय झालं? का त्यांना असं काढून टाकलंस तू? कारण साईटवर भेसळयुक्त मटेरियल वापरल्यामुळे एका कामगाराचा जीव जाऊ शकला असता आणि ही गोष्ट बाकीच्या कामगारांना कळली असती तर खूप मोठा इश्यू होऊ शकला असता. ही नक्कीच चिंतेची बाब नाहीये का मॅम? बट डोंट वरी, यात तुमचा कुठलाही दोष नाहीये मला माहिती असल्यामुळे मी कामगारांपर्यंत ही गोष्ट पोहोचू दिली नाही. आणि असं आता शुभ्राजींनी त्या दोन्हीही रिस्पॉन्सिबल व्यक्तींना योग्य ते शासन दिलेलं आहे. एक म्हणजे आपला कॉन्ट्रॅक्टर सरोदे, आणि दुसरं कोण? आपल्या ऑफिस मधलं कोण? आई, सोहम करत होता सगळं. आई, सोहम प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये त्याचा कट घ्यायचा. आता या कॉन्ट्रॅक्ट मध्येही त्याने पैसे काढले, म्हणूनच जे सिमेंट आलं आपल्याकडे ते लो क्वालिटीचं आलं. आई, त्यात रेतीची भेसळ होती आणि म्हणूनच भिंत पडली आणि हा ऍक्सिडेंट झाला. तरी थोडक्यात निभावलं, नाही तर कुणाचा तरी जीवही गेला असता. आई, आई, पण तू प्लीज प्लीज शांत व्हा आई. तुम्ही असा बरी का का वागतोय सोहम असा? असं कसं करू शकतो माझा मुलगा? आयुष्यभर जीवापाड प्रेम केलं मी सोहमवर. सोहम शिवाय काही जगच नव्हतं मला. पण सोहमच्या जगात मला काही स्थानच नाहीये. कधीच नव्हतं का? त्याला कधीच वाटलं नाही का माझ्याबद्दल? थोड्याशा पैशासाठी भेसळयुक्त सिमेंट घेताना कोणाचा जीव जाईल याची पर्वा वाटली नाही त्याला. माझ्या सोन्यासारख्या सुनेला असं फसवताना, तिच्याशी प्रतारणा करताना त्याला जराच सुद्धा अपराधी वाटत नाही, याचं मला सर्वात जास्त दुःख होतंय. मी नाही असे संस्कार केलेत त्याच्यावर, मी नाही शिकवलं त्याला कधी असं. कसा वागतोय सोहम? का वागतोय असा तो? त्यांनी सरळ मार्गावर यावं, चांगलं वागावं, त्याला शिस्त लागावी म्हणून कठोर सुद्धा वागले मी त्याच्याशी. आता सुद्धा त्याला घरातनं बाहेर काढताना, आज ऑफिसच्या स्टाफ समोर सगळ्यांसमोर अपमानित करून त्याला बाहेर काढताना मला किती यातना झाल्यात मी कसं सांगू कोणाला. सगळ्यांना वाटतं हासावरी खूप स्ट्रॉंग आहे, पण आई त्याची त्याच्याशी असं वागताना मला आतून किती त्रास झालाय हे नाही कळणार कधी कोणाला. या मुलामुळे मला अजून काय काय बघावं लागणार आहे. परमेश्वर जाणे, मला तर काही सुचत नाहीये. हो मिसेस आसावरी राधे, मला कंपनीतून आणि घरातून बाहेर काढून स्वतः आरामात बसलायत का घरात? बाहेर या बोलायचंय मला.
अरे आराम कसल्या करताय बाहेर या बोलायचंय मला